तर बच्चे लोग आज अपन 23, 24 और 25 क्वेश्चन देखेंगे फ्रॉम द सर्कल चॅप्टर प्रॉब्लेम सेट मधला 23, 24 आणि 25 नंबर. स्टार्ट करूया 23 नंबरच्या प्रॉब्लेमपासून. 23 नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही वाचून घ्या, मीही वाचतोय. इन द ॲडजॉइंट फिगर द टू सर्कल इंटरसेक्ट द ॲट पॉईंट एम अँड द एन. एक शेजारील एक आकृतीमध्ये आपल्याला दोन सर्कल अशा पद्धतीत त्यांनी दिलेले आहेत. दोन सर्कल अशा पद्धतीत म्हणतोय. हे एक पहिलं सर्कल आहे आणि एक दुसरं सर्कल आहे, बरोबर. याला आपण एम म्हणणार, याला आर म्हणणार, याला एस म्हणणार, याला पी म्हणणार, याला एन म्हणणार, याला क्यू म्हणणार. हे पॉईंट सगळे जॉईन करून घ्यायचे. कोलिनियर पॉईंट आहे म्हणतोय. कोलिनियर पॉईंट आहे पी, एन आणि क्यू. ओके, हे पॉईंट आहेत. इथे एस आहे, एम आहे आणि तर हे दोन पॉईंट इंटरसेक्ट होतात एम आणि एनला होतात. सेकंड ड्रॉन थ्रू द एम आणि एन. एम आणि एनच्या थ्रू आपण सेकंड ड्रॉ केलेली. आर एस ही एक सेकंड आहे, त्यानंतर पी क्यू सुद्धा एक सेकंड आहे. ओके, त्यानंतर ॲट द पॉईंट आर अँड एस मी अगोदरच सांगितलं अँड पी क्यू रिस्पेक्टिव्हली, पी क्यू सुद्धा आहे. देन प्रूव्ह दॅट जर असं असेल तर आपल्याला सेगमेंट एस क्यू इज अ पॅरल टू द सेगमेंट आर पी असं प्रूव्ह दॅट करायचं आहे. ते म्हणून मी काय म्हणणार की सेगमेंट द एस क्यू इज अ पॅरल टू सेगमेंट दॅट इज द आर पी आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. हा प्रॉब्लेम नंबर दॅट इज द 23 आहे प्रॉब्लेम सेटमधला, सर्कल या चॅप्टरमधला. तर इथे सगळ्यात अगोदर आपल्याला गिवनमध्ये टू सर्कल आहेत, इंटरसेक्ट झालेले आहेत. टू प्रूव्ह काय करायचे ते माहिती आहे आपल्याला. कन्स्ट्रक्शन, तर कन्स्ट्रक्शन इथे साधं सरळ सोपं करायचं आहे की एम आणि एन आपण एकदा जॉईन करून घेऊया. जॉईन करून घेतल्यानंतर काय भेटते बघूया. एम आणि एन जॉईन करून घेतोय, बरोबर. त्यानंतर आर पी आणि त्यानंतर एस क्यू सुद्धा एकमेकांना जॉईन आहेतच ऑलरेडी. मग प्रूफकडे जाऊया. प्रूफ काय म्हणते प्रूफमध्ये बा. प्रूफ लेट दॅट इज सगळ्यात अगोदर क्वाड्रिलॅटरल बद्दल विचार करा. जर का क्वाड्रिलॅटरल बद्दल जर आपण विचार केला तर क्वाड्रिलॅटरल इथे कोणतं होईल. दॅट इज द क्वाड्रिलॅटरल आर एम एन पी इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अरे होईल का नाही सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होईल तो म्हणजे कोणता. आर एम एन पी हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होईल. त्याच पद्धतीनं आपण इथे दुसराही घेऊ शकतो, पण तो मी नंतर पुढं बोलेन. ओके, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला. तर कोणकोणता. आर एम एन पी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. देन वी नो दॅट इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम आपल्याला माहिती आहे. आपण काय म्हणू शकतो की अँगल आर आणि अँगल एन या दोघां हे इथे दोघं म्हणजे इथे कसे असतील एकमेकांना, दॅट इज द इक्वल असतील. आता त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण इथं काय म्हणू, मी त्यावेळेसही सांगितलं होतं तुम्हाला की सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा आपण कोरोलरी जर का बघितली तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा आउटसाईडचा पॉईंट, मी परत एकदा सांगतो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा जर का आपण इथे आपण हा अँगल इथं कन्सिडर करूया आर आणि त्यानंतर हा अँगल इथलचा बघा, म्हणजे आर एम एन पी हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना 100% कॉन्ग्रुएंट आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जर आपण इथे बघितलं तर अँगल आर आणि अँगल एन हे दोन अँगल आर हा या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा इंटेरियर अँगल आहे, एन हा एक्सटेरियर अँगल आहे. तर अँगल आर हा यांच्या इक्वल असणार आहे बाय द कोरोलरी ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. म्हणून मी इथं म्हणू शकतो की दॅट इज द अँगल एम त्यानंतर आर पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एम एन क्यू बाय कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. पुढे गेल्यानंतर मी इथं असं म्हणू शकतो की अल्सो दॅट इज द, मी तुम्हाला एका क्वाड्रिलॅटरलबद्दल बोलवतो परत, एम एन क्यू एस हाही काय असेल, एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल, बरोबर काय. तर पहा बरं डायग्राममध्ये एम एन
क्यू यस हाही एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. दोन अपोजिट अँगलची बेरीज याची किती यायला पाहिजे, मला 180 भेटायला पाहिजे. अँगल यन आणि त्यानंतर अँगल यस या दोघांची बेरीज जर का केली आपण ते 180 भेटेल. म्हणजेच अँगल MNQ प्लसमध्ये अँगल दॅट इज द MSQ इज इक्वल टू 180. हे सगळं कशासाठी चालू आहे, दॅट इज द थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. हे सगळं कशासाठी चालू आहे, हा प्रूफ कशासाठी चालू आहे की SQ इज पॅरल टू द RP दाखवायचं आहे. म्हणजे SQ इज पॅरल टू द RP आपल्याला तोपर्यंत भेटणार नाही जोपर्यंत त्यांचे अँगल एकमेकांना इक्वल येणार नाहीत. अँगल इक्वल दाखवण्यासाठी सगळा हा पगडा चालू आहे. ओके, तर इथे आपण काय म्हणू शकतो, बट आपल्याला इथे बघा, इथं चेक करून घ्या. आपल्याला MNQच्या ठिकाणी आपण काय टाकू शकतो, MRP टाकू शकतो. म्हणून आपण इथे म्हणणार दॅट इज द अँगल MRP प्लसमध्ये अँगल MSQ इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, चला याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता इथे या स्टेटमेंटवरूनच आपलं प्रूव्ह दॅट झालेलं. आता तू म्हणसाल कसं, इतकं शॉर्ट कसं, ह्या पेअर ऑफ द इंटिरियर अँगल ऑफ सेम साईड. म्हणजे इथे पहा ना की अँगल R आणि त्यानंतर अँगल S या दोघांची बेरीज किती होऊन राहिली, 180 होऊन राहिली. म्हटल्यानंतर ह्या कशा आहेत, लिनियर आहे. ही लाईन कशी आहे, लिनियर आहे. म्हटल्यानंतर ही लाईन लिनियर येणार आहे. म्हटल्यानंतर ही लाईन एकमेकांना लिनियर येणार. लिनियर म्हणजेच काय, दॅट इज द आपण समटाईम त्याला पॅरलल म्हणू शकतो. की जसं ह्या जर का मी दोन रेषा काढल्या आणि या दोघींचं अँगल 180 म्हटला तर 100% एकमेकांना इक्वल असतात. म्हणजेच आपण म्हणू शकतो की दे आर ए पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साईड. द ट्रान्सवर्सल दॅट इज द RS आणि त्यानंतर SQ अँड दॅट इज द RP. इथेच ते समजून घ्यायचं की RSचा जितका अँगल येणार आहे तितकाच PQचा येणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की RP आणि SQ कशात एकमेकींना कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून मी इथं म्हणणार, कारण एकदा परत समजून घ्या, द पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साईड द ट्रान्सवर्सल दॅट इज द RS. इथे RS काय करून राहिली, ट्रान्सवर्सलचं काम करून राहिली. म्हणून आपल्याला RP आणि SQ पॅरलल आहे. ओके, हेन्स दॅट इज द segment that is the SQ is a parallel to that is the segment that is the RP. मी टाकून देईल तुम्हाला रेफरन्स, तुम्हाला दिसत असेल रेफरन्स आत्ताचा. ओके, सो लेट स्टार्ट नेक्स्ट वन प्रॉब्लेम. ट्वेंटी 24 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 24 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये काय म्हणतोय पण एक चित्रविचित्र अशी डायग्राम दिलेली आहे. डायग्राम फार सोपे आहे. चित्रविचित्र दिसत असेल तरी ते एक चित्रच आहे. मनामध्ये कोणतंही वेगळं सूत्र तिला लावण्यासाठी आणायचं नाही. सगळं तुमचं लक्ष तुमच्या नेत्रांद्वारे माझ्या इकडे द्यायचं आहे. ओके, की कान माझ्या बोलण्याकडे, डोळे मोबाईलकडे आणि कानात हेडफोन असायला पाहिजेत. कारण की यानंतरचं भरपूरचं एंटरटेनमेंट होणार आहे. तुम्हाला सगळी कल्पना आहेच. आरामानं बोलतोय, कसं की घरच्यांना ऐकून नाही यायला. द टू सर्कल इंटरसेक्ट द इच अदर ॲट द पॉईंट A अँड E. आपल्याला दोन सर्कल दिले आहेत की जे इंटरसेक्ट होतात आपल्याला A आणि Eच्या. म्हणजे अगोदरच्याच फॉर्मॅटसारखा प्रॉब्लेम आहे हा. ओके, तर इथे आपल्याला टू सर्कल दिलेले. मी एकदा डायग्राम एकदा तुम्हाला शो करून देतो. अशा पद्धतीत दोन सर्कल आहे की जे एकमेकांना इंटरसेक्ट होतात. पहिल्या पॉईंटचं नाव A आहे, दुसऱ्या पॉईंटचं नाव E आहे. की दोन पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट होऊन राहिले. पुढे गेल्यानंतर काय म्हणतो बघूया की दॅट इज देअर कॉमन सेकंड थ्रू द E इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट B आणि D. त्यांच्यापैकी त्यांची कॉमन सेकंड आहे. कॉमन सेकंड तिथे आपण इथून काढणार की ती काय म्हणतोय की तो E मधून पास आउट होती. कॉमन सेकंड म्हणजे इंटरसेक्ट होऊन राहिली. कॉमन सेकंड इथून अशी जाणार. इसको बोलेंगे तो कॉमन सेकंड को क्या बोल रहा है, B और दॅट इज द D नाव द्या म्हणतोय. हा B आहे आणि हा D आहे. पुढे गेल्यानंतर परत काय म्हणतो, द टँजंट ऑफ द सर्कल ॲट पॉईंट B अँड D. आता परत त्याला टँजंट काढा म्हणतोय ॲट पॉईंट B आणि D ला. तर अशा पद्धतीत एक टँजंट येईल आणि अशा पद्धतीत एक टँजंट येईल. ओके, तर ह्या झाल्या टँजंट. आणि टँजंटच्या इंटरसेक्शन पॉईंटला नाव देतोय C. तर प्रूव्ह दॅट करा म्हणतोय. देन प्रूव्ह दॅट दॅट इज द क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल.
सायक्लिक क्वाड्रिलॅटरल प्रूव्ह दॅट करा म्हणतो. प्रॉब्लेम आला तर 3 मार्क कुठेच गेले नाही ते समजून घ्यायचे. आता गिवनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला सगळं माहितीच आहे. टू प्रो काय करायचं ते आपल्याला माहिती आहे. छोटंसं कन्स्ट्रक्शन करूया आपण. एक काम करूया की ते ए आणि बी जॉईन करून घेऊया. जर का ए आणि बी जॉईन करून घेतला आणि त्यानंतर ए आणि ई परत जॉईन करून घेऊया. मी सांगतोय का जॉईन करायचं तर हेही आपण जॉईन करून घेऊया. आपण 3 कन्स्ट्रक्शन केलेले कन्स्ट्रक्शन तुम्ही लिहून टाकसाल. ड्रॉ ए बी आणि त्यानंतर ए ई आणि त्यानंतर ए डी. लेट स्टार्ट प्रूफमध्ये काय म्हणतोय. आता सगळ्यात अगोदर मला सांगा की मला ए बी सी डी हा सायक्लिक दाखवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मला कोणत्याही त्याच्या 2 अपोजिट अँगलची बेरीज 180 दाखवणे त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग मी जर का असं ठरवलं की मला ए आणि त्यानंतर सीची बेरीज 180 दाखवायची आहे म्हणजे ए प्लस सी मला किती भेटला पाहिजे 180. तर हे पूर्ण लक्षात ठेवून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण जाऊया. मला अँगल बी दिसतोय तर बी आणि त्यानंतर माझा जो इकडचा म्हणजे काय म्हणू शकतो मी सगळ्यात अगोदर मी इथं म्हणू शकतो दॅट इज द अँगल ई डी सी. अगोदर लिहून घेतोय त्यानंतर समजून सांगतोय. दॅट इज द अँगल डी ए ई आणि दुसरी एक पेअर घेतोय दॅट इज द अँगल ई बी सी इज अ कॉन्ग्रुअंट टू दॅट इज द अँगल बी ए ई. दोन्ही स्टेटमेंटला मी इथे याला फर्स्ट म्हणतोय याला सेकंड म्हणतोय पण दोघांचं कारण एकच आहे आणि ते कारण आहे दॅट इज द टँजंट सेकंड थेरम. हे डोकं तुम्ही लावायचं आहे मला आणि कमेंट करून सांगायचं आहे की मी टँजंट सेकंड थेरमच का अप्लाय करायचं. याच्याबद्दल मी एक पॉईंटही समजून सांगणार नाही. मी अगोदरच्या व्हिडिओ चेक करा. सगळ्या व्हिडिओमध्ये टँजंट सेकंड थेरम जेव्हापासून घेतला तेव्हापासून टँजंट सेकंड थेरमबद्दल मी सांगत आलेलो आहे. तुम्ही सांगायचं मला कमेंट करून की मी का घेतलेलं असेल. पुढे गेल्यानंतर मी असं म्हणू शकतो आता मला ई डी सी इज अ कॉन्ग्रुअंट टू द डी ए भेटलेला आहे म्हणजे इथे ई डी सी कॉन्ग्रुअंट टू दॅट इज द डी ए ई भेटलेला. त्याच पद्धतीनं मला इथं मी म्हणू शकतो की दॅट इज द ई बी सी इज इक्वल टू दॅट इज द बी ए ई भेटलेला आहे. तर इथे मी काय म्हणू शकतो की इन अ क्वाड्रिलॅटरल दॅट इज द बी सी डी ट्रायंगलच आहे. इन अ ट्रायंगल दॅट इज द बी सी डीमध्ये सर्व अँगलची बेरीज केली तर किती भेटायला पाहिजे मला 180 भेटायला पाहिजे. मग आता बी सी डी तर जर का बी सी डी घेतला तर सर्व अँगल इथं पटकन घेऊन टाकूया. तर पहिला अँगल आपल्याला भेटणार दॅट इज द अँगल डी बी सी प्लसमध्ये दुसरा अँगल बी डी सी प्लसमध्ये दुसरा अँगल बी सी डी इज इक्वल टू 180 डिग्री. मी सर्व अँगलची बेरीज घेतली. जर का सर्व अँगलची बेरीज घेतली म्हटल्यानंतर आता इथे लक्ष द्यायचे की इथे आपण काय म्हणू शकतो इथे डी बी सी डी बी सी तर डी बी सी ठिकाणी मी ई बी सी म्हणू शकत नाही का कारण की कॉमन असता अँगल आहे म्हणून मी डी बी सी ठिकाणी काय म्हणतोय ई बी सी बोलेगा इसको. त्यानंतर बी डी सी बी डी सी तर बी डी सीच्या ठिकाणी मी इथं ई डी सी म्हणू शकतो नक्कीच म्हणू शकतो. अँगल ई डी सी प्लसमध्ये अँगल बी सी डी जसाच्या तसा 180 आहे. याच्यापुढं कारण द्या कारण की ते कोलिनियर आहे बी कोलिनियर टू ई कोलिनियर टू डी त्याच्यापुढं कारण आहे आपलं. ओके तर याला म्हणणार इक्वेशन नंबर 3. ओके तर त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला काय भेटणार की आपण म्हणू शकतो इथे थोडंफार डोकं लावायचं की इथे ई बी सी म्हणजे काय तर ई बी सी म्हणजे काय अँगल बी ए ई आहे. अँगल मी याच्या ठिकाणी काय घेतलं आहे बी ए ई प्लसमध्ये ई डी सी म्हणजे काय तर ई डी सी म्हणजे डी ए ई अँगल डी ए ई प्लसमध्ये आपल्याला इथे काय भेटणार की दॅट इज द बी सी डी जसाच्या तसा 180 डिग्री. आता इथे लक्ष द्यायचे बी ए ई प्लस डी ए ई म्हणजेच बी ए डी. ओके बी ए ई प्लस डी ए ई म्हणजेच बी ए डी. ओके तर अँगल बी ए डी प्लसमध्ये अँगल बी सी डी इज इक्वल टू 180 डिग्री. द अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. हेन्स दॅट इज द क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके सोपे प्रॉब्लेम आहेत फार अजिबात अवघड नाही आहे. ओके सर्कल चॅप्टर संपतंय तुमच्या मनात आनंद येतोय मला माहीत आहे. हो तुमच्या भावना पोचत आहेत माझ्यापर्यंत. ओके सो लेट्स एन्जॉय इट.
द लास्ट प्रॉब्लेम फ्रॉम द प्रॉब्लेम सेट ऑफ द सर्कल 25 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 25 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला म्हणतोय का दॅट इज द एक ॲडजॉईंट फिगर आपल्याला साईडला दिलेली आहे. सेगमेंट ईडी इज अ परपेंडिक्युलर टू द साईड बी सी म्हणतोय, म्हणजे ट्रायंगल दिलेलाच आहे आपल्याला, ट्रायंगल आहेच आपल्याला. पण अगोदर काढूया की आपल्याला एक अशी ईडी नावाची एक सेगमेंट दिलेली, याला ए म्हणा, याला डी म्हणा. ही सेगमेंट कशासोबत परपेंडिक्युलर म्हणतोय, बी सी सोबत म्हणतोय, बी आणि सी सोबत परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर बीई आपल्याला बीई इज अ परपेंडिक्युलर टू द साईड ए सी म्हणतोय, म्हणजे ए सी जॉईन करा म्हणतोय. आणि इथून याला परपेंडिक्युलर आहे म्हणतोय, हा तर इथे परपेंडिक्युलर आहे, इसको बोलेंगे ई. उसके बाद क्या बोलता है कि दैट इज द सी एफ. सी एफ सी एफ इज अ परपेंडिक्युलर टू दॅट इज द ए बी, म्हणजे ए बी सुद्धा साईड जॉईन करायची आणि हा सी इथून काढायचा आहे म्हणतोय. सर याला म्हणायचं एफ हा सुद्धा परपेंडिक्युलर आहे आणि या सगळ्यांचा सेंटर ओ आहे असं म्हणतोय. चला तर पुढे काय म्हणतोय, पॉईंट ए इज ऑर्थो सेंटर. वा काय शब्द वापरला, ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटरबद्दल आपण अगोदरच माहिती बघितलेली आहे, पण तरीसुद्धा आपण त्याच्याबद्दल बघणारच काय असते म्हणून. ऑर्थो सेंटर आणि त्यानंतर सेंट्रॉइड हे दोन कन्सेप्ट आहेत. दोन कन्सेप्ट ते असे आहेत की जेव्हा ट्रायंगलच्या परपेंडिक्युलरचं इंटरसेक्शन येतं तेव्हा ऑर्थो सेंटर तयार होतं. परपेंडिक्युलरच्या इंटरसेक्शनला ऑर्थो सेंटर म्हणतात. आणि जेव्हा ट्रायंगलच्या मीडियनचं इंटरसेक्शन येतं त्यावेळेस त्याला सेंट्रॉइड असं म्हटलं जाते. मीडियन फॉर सेंट्रॉइड आणि ऑर्थो सेंटर फॉर परपेंडिक्युलरचं इंटरसेक्शन. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय प्रूव्ह दॅट करा म्हणतो, ओ ई इज द इन सेंटर ऑफ ट्रायंगल डी ई एफ. शंकाच नाही त्याच्यामध्ये, डी ई एफ याच्यामध्ये आहे असं म्हणतोय. म्हणजेच आपल्याला छोटंसं कन्स्ट्रक्शन करणं आहे, दॅट इज द डी ई आणि एफ या ट्रायंगलच्या आत आहे म्हणतोय तो सेंटर ओ. ओके, तर इन सेंटर आहे, तर आपल्याला तेच प्रूव्ह दॅट करायचं आहे की देन प्रूव्ह दॅट दॅट इज द ओ इज द इन सेंटर ऑफ ट्रायंगल दॅट इज द डी ई एफ याच्यामध्ये आहे असं म्हणतोय. ओके, सो लेट स्टार्ट कन्स्ट्रक्शन. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, तुम्हाला डायग्राम इथे झूम करून दिसतच असेल, तिथं बघून घ्यायचं. इथे आपल्याला याला या ओला या ट्रायंगलचं सेंटर आहे आणि इन सेंटर आहे असं दाखवायचं आहे, म्हणजे ओ हा त्याच्या आत आहे असं दाखवायचं आहे. सो लेट स्टार्ट. याच्या पाठीमागचं एकच आहे की आपल्याला अगोदर जो इथलचा ओ एफ डी आणि त्यानंतर इथे म्हणजे जो क्वाड्रिलॅटरल आहे की जो ओ एफ त्यानंतर बी आणि डी हा एक इथे एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दाखवणे, त्यानंतर त्यांना आपल्याला कॉन सायक्लिक पॉईंट प्रूव्ह दॅट करणे, त्यानंतर काहीतरी होऊ शकतं. ओके, सो लेट स्टार्ट. इथे काय म्हणू शकतो आपण, इथे आपण म्हणणार की दॅट इज द सगळ्यात अगोदर मला एक सांगा, ओ एफ ए हा 90 आहे. ओके आहे, चला लिहून घेऊया अगोदर. लेट अँगल ओ एफ ए इज इक्वल टू हा 90 आहेच, त्यानंतर ओ ई ए हा सुद्धा 90 आहे. ओ ई ए इज इक्वल टू 90. त्याच्यामध्ये काही शंका नाही कारण की गिवनच आहे ते. मग या दोघांची जर का बेरीज केली आपण तर बेरीज आपल्याला किती भेटणार आहे, 180 भेटणार आहे. म्हणजेच दॅट इज द अँगल ओ एफ ए प्लसमध्ये अँगल ओ ई ए इज इक्वल टू 90 प्लस दॅट इज द 90 इज इक्वल टू 180. म्हणजे या दोघांची बेरीज अँगल ओ एफ ए प्लसमध्ये अँगल ओ ई ए इज इक्वल टू 9 आपल्याला किती भेटला तिथे 180. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपल्याला ओ एफ ए आणि ओ ई ए या दोन अपोजिट अँगलची बेरीज 180 भेटली म्हटल्यानंतर आपल्याला इथे ओ एफ ए ई हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल भेटलेला आहे. म्हणून इथं काय म्हणू शकतो आपण, क्वाड्रिलॅटरल ओ एफ ए ई इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. कशाहून, कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, तर याचा अर्थ हा आहे की पॉइंट्स ओ एफ ए आणि ई हे इथे काय दिलेले आहेत, आर कॉन सायक्लिक आहेत. ते कसे आहेत, कॉन सायक्लिक पॉईंट्स आहेत, शंकाच नाही त्याच्यात. कारण की क्वाड्रिलॅटरलच जर तिथे आपल्याला सायक्लिक भेटत असेल तर पॉईंटसुद्धा कॉन सायक्लिक असायलाच पाहिजेत, त्याच्यामध्ये सुद्धा शंका नाही. ओके, पुढे गेल्यानंतर आता ज्या पद्धतीनं आपण याला
इथे हे कॉन्सायक्लिक पॉईंट प्रूव्ह दॅट केलेत, त्याच पद्धतीने आपल्याला OFBD म्हणजे काय, OFBD हे पॉईंटसुद्धा कॉन्सायक्लिक प्रूव्ह दॅट करायचे. सांगतोय पुढं कसं होणार तेही बघूया. तर आपण इथे म्हणू शकतो की एक जो अँगल आहे की OFE हा एक, आपण या अँगलबद्दल बोलूया OFE, त्यानंतर OAE बद्दल सुद्धा बोलूया. पण तत्पूर्वी एक काम करा, सेगमेंट दॅट इज द OE जर आपण सबटेंडेड केली, तर इक्वल पार्ट्स म्हणजे अँगल दॅट इज द OFE, हे स्टेटमेंट समजून घ्या. सेगमेंट OE हा जो OFE आहे, OFE नावाचा जो अँगल आहे, OFE नावाचा जो अँगल आहे, OE मुळे काय होऊन राहिले, त्याचे दोन अँगल तयार होऊन राहिले. अगोदर ते समजून घ्या. म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो, अँगल OAE ऑन द सेम साइड ऑन द सेम साइड्स ऑफ OE. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की अँगल OFE इज अ कॉन्ग्रुएंट टू अँगल OAE. ओके, हे इथं समजून घ्या. OFE पा, OFE इज इक्वल टू OAE, कारण की एकाच साईडवरचे सबटेंडेड केलेले अँगल आहेत, कारण की सरती शेवटी O तर येऊनच राहिला. म्हणजेच याचा अर्थ तिथे असा आहे की याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू शकतो. पुढे गेल्यानंतर बट दॅट इज द OFD अँगल B इज इक्वल टू ODB इज इक्वल टू 90 डिग्री. ते समजून घ्या. OFB 90 डिग्री आहे, ODB हा सुद्धा 90 डिग्री आहे. जर या दोघांची मी बेरीज केली तर मला 180 भेटणार आहे. म्हणजेच इथं काय म्हणू शकतो मी की अँगल OFB प्लसमध्ये अँगल ODB इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180. म्हटल्यानंतर 180 डिग्री भेटणारे अँगल OFB प्लसमध्ये अँगल ODB, हे स्टेटमेंट समजून घ्यायचं आहे बरोबर. ओके, हे नाही समजलं तरी चालेल तुम्हाला 2 मिनिटासाठी, पण हे इथलचं स्टेटमेंट समजून घ्यायचे. मला एक सांगा तुम्ही की मला FODB हे मला इथं काय दाखवायचे, कॉन्सायक्लिक दाखवायचे. अँगल F ए बाबा परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर 90, त्यानंतर अँगल D सुद्धा परपेंडिक्युलर बाबा म्हटल्यानंतर हाय 90. F आणि D प्लस मला किती भेटणार, 100% मला तिथे 90 प्लस 90 180 डिग्री भेटणार. याचा अर्थ असा आहे की क्वाड्रिलॅटरल OFBD इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा कसा आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला पॉइंट्स दॅट इज द OFBD आर कॉन्सायक्लिक येते. कसे आहेत, कॉन्सायक्लिक पॉईंट आहेत. म्हणजे याचा अर्थ जर हे सुद्धा कॉन्सायक्लिक असतील आणि ते सुद्धा कॉन्सायक्लिक जर का असतील, हे दोन्हीचे म्हणजे की 8 पॉईंट कॉन्सायक्लिक असतील, तर सेगमेंट OD सबटेंडेड इक्वल अँगल, कारण की सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तयार करून राहिला तो ईच पार्टला, ईच डायरेक्शनला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तयार करून राहिला. म्हणजे याचा अर्थ की OD सबटेंडेड इक्वल अँगल OFD हा इक्वल अँगल आहे कशासोबत, अँड OBD हा सुद्धा इक्वल आहे कशा आणि कोणत्या साईडला, दॅट इज द OD या साईडला. म्हणजे हे दोन्ही अँगल एकमेकांना इक्वल होऊन आले. याचा अर्थ तर आपल्याला याचाच अर्थ असा भेटणार इथे की मला दॅट इज द सेगमेंट OD 2 अँगल सबटेंडेड करून राहिला बा, 2 अँगल्स सबटेंडेड. पहिला अँगल आपल्याला तिथे भेटणार आहे OFD आणि दुसरा अँगल भेटणार आहे दॅट इज द OBD. म्हणजेच याचा अर्थ असा की दोन्ही अँगल मला तिथे, म्हणजे की माझा तिथलचा OFD आणि OBD कसं यायला पाहिजे, इक्वल यायला पाहिजे. अँगल OFD इज अ कॉन्ग्रुएंट टू अँगल दॅट इज द OBD. ओके, तर आता माझ्याकडे जागा नाही, तर मी पेज जरा चेंज करतोय. पेज
चला ठीक आहे, चालेल. इथलची थोडीफार ॲडजस्टमेंट करूया. तर काय चिकट साईडला सगळी स्क्रीन बरोबर दिसते ना? ओके. तर इथपर्यंत आपण आलेलो ओ एफ डी आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर मला OBD मी आतापर्यंत इक्वल दाखवले. पुढे गेल्यानंतर इनर ट्रायंगल AEO आणि दुसरा ट्रायंगल दॅट इज द BDO. हे दोन ट्रायंगल मी घेतले, अपोजिट आहेत एकमेकांची. चला बघूया काय भेटते ते. दॅट इज द इन अ ट्रायंगल दॅट इज द AEO आणि दुसरा ट्रायंगल घेतला दॅट इज द BDO. एकमेकांचे करस्पॉन्डिंग ट्रायंगल आहेत. याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की दॅट इज द अँगल AEO. तुम्ही सांगायचं आहे मला कारण अँगल दॅट इज द AEO दॅट इज द BDO. AEO आणि त्याच्यानंतर BDO एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. इच काय आहेत 90 आहेत. पुढे परत गेल्यानंतर दॅट इज द अँगल AOE इज अ कॉन्ग्रुएंट टू अँगल दॅट इज द BOD. ही आता याच्या पाठीमागचं कारण कसं आहे की व्हर्टिकल अपोजिट अँगल आहेत ते. जो इथे आपण काय म्हणू शकतो, व्हर्टिकल अपोजिट अँगल आहेत ते एकमेकांचे, बरोबर. ते इथे बघून घ्या. AOE आणि त्यानंतर BOD हे कसे एकमेकांना व्हर्टिकल अपोजिट आहे. याचा अर्थ असा की बाय AA अँगल टेजच्या नुसार दोन्ही ट्रायंगल कोणकोणते AEO इज अ कॉन्ग्रुएंट टू द BDO. या दोघांसोबत आपण तिथे कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. जर का हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट येत असतील, आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट भेटले, याचा अर्थ असा की अँगल OAE कॉन्ग्रुएंट टू द अँगल दॅट इज द आपण काय म्हणू शकतो BOD. कारण की करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. बघा बरं, हे पहा ना, इथं पहा ना, कुठे गेला आपला OAE इज अ करस्पॉन्डिंग टू BOD. हे कसे एकमेकांना करस्पॉन्डिंग अँगल ऑफ द सिमिलर ट्रायंगल. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आपण फर्स्ट आणि त्यानंतर सेकंड. तर सेकंड इक्वेशन आपण कुठे दिलं होतं, सेकंड इक्वेशन कुठे गेलं माझं. तर सेकंड इक्वेशन आपण यालाच इथे म्हणणार होतो. सेकंड इक्वेशन हे फर्स्ट, सेकंड आणि हे झालं माझं इक्वेशन नंबर थर्ड. या थर्डवरून मी असं म्हणू शकतो की दॅट इज द मला अँगल OFE इज अ कॉन्ग्रुएंट टू अँगल दॅट इज द मला OFD. हा सगळ्यात महत्त्वाचा स्टेटमेंट भेटला. पाय द डायग्राम जर बघितले आपण, तर डायग्राम बघितल्यानंतर आपल्याला असं तिथे दिसेल. ओके. OFE हा अँगल OFD म्हणजे इथलचा हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना मॅच होऊन राहिला. OFE इज कॉन्ग्रुएंट टू OFD म्हणजे इथलचा आणि इथलचा अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट होऊन राहिला. याचा अर्थ असा रे FO बायसेक द म्हणजे की इथलचा FO बायसेक काय करून राहिला दॅट इज द अँगल EFDला म्हणजे EFDला बायसेक करून राहिला रे दॅट इज द FO बायसेक करून राहिला. म्हणजे याच्याच पद्धतीनं आपण असं म्हणू शकतो की पॉईंट O इज इंटरसेक्शन ऑफ बायसेक्टर अँगल D, अँगल E अँड द अँगल F. इथे असं नाही का म्हणू शकत आपण. आता असं तर स्टेटमेंट मिळणार नाही ना, कारण की आपलं तर यात काही इंग्रजीचं सब्जेक्ट नाही. कारण की चेंज द व्हॉइस केलं म्हणजे की यात इनडायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट स्टेटमेंट येणार नाही. ओके. तिथं आपण म्हणू शकतो की जर FO हा अँगल बायसेक्टर होत असेल कशाचा, EFDचा, तर याचा अर्थ असा याच पद्धतीने सिमिलर वेनं आपण OE सुद्धा बायसेक्टर आहे कशाचा, FEDचा. त्यानंतर OD सुद्धा बायसेक्टर आहे FDEचा. अशा पद्धतीनं म्हणजे याचा अर्थ काय की हा सगळ्या अँगलचा म्हणजे बायसेक्टरचा इंटरसेक्शनचा पॉईंट आहे. आणि तो जर का इंटरसेक्शनचा पॉईंट असेल बायसेक्टरचा तर तो नक्कीच कुठं असायला पाहिजे, ट्रायंगलच्या आत असायला पाहिजे, नव्हे की बाहेर. ओके. तर चला, तर याच पद्धतीनं आपण इथं म्हणू शकतो की दॅट इज द पॉईंट O इज इन सेंटर ऑफ ट्रायंगल DEF. तर याच पद्धतीनं आज इथेच आपला प्रॉब्लेम सेट संपला. सर्कल चॅप्टर मी पूर्ण पद्धती इथेच आज संपवलं. फार थोडं जरा मधात व्हिडिओ जरा लेट झाले, त्याच्याबद्दल माफी तर तुम्ही करसालच. ओके.
यानंतरचा आपण एक चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, दॅट इज द लिनियर इक्वेशन, किंवा की आता बघूया फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे घ्यायचं आहे का. तुम्ही कमेंट करा या व्हिडिओच्या लास्टला, प्रत्येकाने कमेंट करा कोणकोणतं चॅप्टर घ्यायचे. ज्या चॅप्टरसाठी सगळ्यात जास्ती कमेंट येतील ते चॅप्टर आपण स्टार्ट करूया. सो लेट एन्जॉय धिस म्युझिक. And goodbye, Tata, see you again.